नमस्कार मित्रांनो, आपलं नवीन चॅनल आहे त्याच्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ता सध्या अतिमहत्त्वाचं जे काही आहे ते आपण पाहणार आहोत. त्यात आज ग्रामप्रशासनाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न जे आता तलाठी परीक्षेला आणि नंतर ग्रामसेवक, नंतर आपलं जिल्हा परिषद अंतर्गत जे आरोग्य सेवकाची भरती झालेली आहे त्यामध्ये पण विचारले गेलेले प्रश्न आहेत. तर आपण हे एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत. वन लाईनर क्वेश्चन आहेत, परंतु आपल्या लक्षात राहतील अशा प्रकारचे आहेत. तर सर्वप्रथम आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर सर्वप्रथम आहे ते महाराष्ट्र. ग्रामप्रशासन अतिमहत्त्वाचे प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? मुंबई शहर व मुंबई उपनगर. त्यानंतर पुढचं आहे, भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? त्याचं उत्तर आहे मौर्य काळापासून. ग्रामगणराज्याची संकल्पना कोणाची होती? ग्रामगणराज्य महात्मा गांधींची संकल्पना होती. महाराष्ट्र शासनाने कृष्णा खोरे योजनेतील इसवी 2000 पूर्वी किती पाणी वापरावे असे ठरले होते? तर 594 TMC. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? पंचायत समितीचा सचिव, गटविकास अधिकारी. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी किती असतो? तर 2.5 वर्ष. पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? पंचायत समितीवर प्रशासकीय नेतृत्व गटविकास अधिकारी. पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? तर गट विकास अधिकारी. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किती बैठका घेणे बंधनकारक आहे? तर 4 बैठका घेणे हे बंधनकारक आहे ग्रामपंचायतीसाठी. महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? जिल्हा ZP, जिल्हा परिषदेचे सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. IMP प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव म्हणून असतात. ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश आहे. ग्राम मोहिमेचा उद्देश टिंबटिंब आहे. तर ग्रामीण विकासात जनतेचा सहभाग व जनजागृती हे ग्राम अभियान मोहिमेचा उद्देश आहे. ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभधारकांची निवड कोणत्या आधारे केली जाते? तर वार्षिक उत्पन्न या आधारे केली जाते. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो? तर राज्य सरकार. नियुक्ती राज्य सरकार करते, निवड केंद्र सरकार. UPSC कडून त्यांची निवड होते. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्षस्थानी कोण असतो? तर जी निवडणुकीनंतर जी पहिली ग्रामसभा होते त्याचं जे अध्यक्षस्थान असतं हे सरपंच भूषवतात. तर कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो? वित्त आयोगाची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची बैठक महिन्यातून टिंबटिंब एकदा होते. 3 महिन्यातून. किती महिन्यातून? 3 महिन्यातून एकदा होते जिल्हा परिषदेची. नंतर महाराष्ट्र शासनाने 1960 टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण संदर्भात समिती नेमली. तर 1960 वसंतराव नाईक ही समिती होती. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? विभागीय आयुक्त. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष हे विभागीय आयुक्त असतात आणि अध्यक्ष हे पालकमंत्री असतात जिल्हा नियोजनाचे. त्यानंतर तलाठ्यांच्या कार्यालयास काय म्हणतात? तलाठ्याच्या कार्यालयास सज्ज असे म्हणतात. पंचायत समितीचा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो? पंचायत समितीचा सभापती हा राजीनामा आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतो. नंतर हे बघा, ग्रामपंचायत सरपंच जो असतो तो पंचायत समिती सभापतीकडे देतो आणि पंचायत समिती सभापती जी
जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतो आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे आयुक्तांकडे राजीनामा देतात. त्यानंतर ग्रामपंचायतीला आपले अंदाजपत्रक सादर करावे लागतात. पुढे पंचायत समितीकडे. टिंबटिंब हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. जिल्हा अधिकारी. जिल्हा परिषद पंचायत समितीला वार्षिक अनुदान कोणत्या कारणामुळे देते? जिल्हा परिषद पंचायत समितीला अनुदान देते ती पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधन नाही म्हणून पंचायत समितीला उत्पन्नाचे अनुदान दिले जाते. महाराष्ट्र शासनाने 1997 या वर्षी कशासाठी भूषण गगराणी समिती नेमली होती? पंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी भूषण गगराणी समिती. पंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या कायद्यांद्वारे महाराष्ट्रात आणि गुजरात राज्याच्या निर्मितीत शासनाने टिंबटिंब कायद्याने परवानगी दिली. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 हे 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातच्या निर्मितीत शासनाने टिंबटिंब कायद्याने परवानगी दिलेली. तर हे 1960 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र वेगळं झालं तर ते बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? विभागीय आयुक्त. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1960 कोणत्या कलमाने पंचायत समिती सह करण्यात आलेली आहे? जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1960 कोणत्या कलमाद्वारे करण्यात आलेले आहे? स्थापन करण्यात आलेले आहे? तर कलम 57. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे कलम 57 नुसार आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीप्रमाणे मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत घटवण्यात आले? तर 61वी घटनादुरुस्ती. 21 वरून 18 करण्यात आले. 21वी घटनादुरुस्ती. कोणत्या घटनादुरुस्तीप्रमाणे पंचायत समितीमध्ये स्त्रियांकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आली? तर 73वी घटनादुरुस्ती. स्त्रियांसाठी आरक्षणाची तरतूद. महाराष्ट्रात ग्रामसभेची तरतूद टिंबटिंब कायद्याने कोणत्या वर्षी करण्यात आली? कायद्याने ग्रामसभेची तरतूद. महाराष्ट्रात ग्रामसभेची तरतूद कायद्याने कोणत्या वर्षी करण्यात आली? 1958 मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सी रंगराजन. भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 2002 ते 2007. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांतीला अग्रगण्य देण्यात आला होता? तर 6व्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांतीचे अग्रगण्य देण्यात आले होते. जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना 1972. जिल्हा नियोजन विकास मंडळ 1972. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे? जिल्हा अधिकारी. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीला अनुसरून महाराष्ट्र सरकारने कायदा मंजूर केला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. वसंतराव नाईक समितीनुसार जो कायदा स्थापन करण्यात आला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? गट विकास अधिकारी. पंचायतींना कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला? 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतींना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. ग्रामपंचायतचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ग्रामसेवक. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी भारतासमोर प्रामुख्याने कोणता प्रश्न होता? निर्वासित, अन्न आणि भाववाढी. हे पहिल्या पंचवार्षिक योजनेत होते. निर्वासित म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेलेले लोक, त्यावेळेस अन्न नव्हतं किंवा भाववाढ वाढलेली होती, अशा प्रकारे भरपूर समस्या होत्या. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामान्य किंमत पातळीत घट झाली? पहिली पंचवार्षिक योजनेत किंमत पातळीत घट झाली. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष. भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने चालू केला? महाराष्ट्र. गरिबी हटाव हा नारा कितव्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला? 5व्या. गरिबी हटाव 5व्या योजनेचा उद्देश. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? लोकशाही विकेंद्रीकरण. भारतात ग्रामपंचायतीला टिंबटिंब सरकार असे म्हणतात. ग्रामीण.
पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? गट विकास अधिकारी पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या साली लागू करण्यात आला? 1986. ग्राहक संरक्षण कायदा 1986. पुरा ग्रामीण भागात नागरी शहरी सुविधा पुरवणे या संकल्पनेची रूपरेखा कोणी तयार केली? डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. पुरा योजना ए.पी.जे. अब्दुल कलाम. पुराचं पूर्ण नाव आहे ग्रामीण भागात नागरी शहरी सुविधा पुरवणे. महाराष्ट्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कायदा 1961 समितीच्या शिफारशीवर आधारलेला आहे. वसंतराव नाईक. 1961 कायदा वसंतराव नाईक समितीवर आधारित आहे. जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे? राज्य शासन जिल्हा परिषद बरखास्त करू शकते. जमीन महसुलाचा मुख्य आधार कोणता असतो? जमिनीचा अभिलेख. मुख्य आधार हा अभिलेख असतो जमिनीचा. प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतात? तलाठी. 1986 मध्ये कमिटीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणी केली? 1986 मध्ये एल.एम. सिंघवी यांनी घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा सादर करतो विभागीय आयुक्ताला. जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्यांचे वाटप करणे हे यांचे कर्तव्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्तव्य आहे. भारतात स्थानिक स्वराज्य संकल्पना टिंबटिंब तत्त्वावर आधारलेली आहे. लोकशाही. महाराष्ट्र शासनातील कोणता अधिकारी पंचायत राज व्यवस्थेत नियंत्रण ठेवतो? मंत्रिमंडळ. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? विभागीय आयुक्त. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर. ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समिती. तर अशा प्रकारचे आज आपला व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला रोज नवीन नवीन अशाच माहिती टाकत राहू आणि शॉर्ट एकदम महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला भेटतील जे की आता IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात येतात. तर सर्वांना धन्यवाद. जय हिंद.